प्रशांत, 2 प्रश्न आहेत. एक तर बँकेक्स मागच्या आठवड्यात इंडेक्स चेंज त्यांनी वेटेज चेंज केलं, त्याच्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगता येईल? आणि दुसरं म्हणजे आता प्रॉफिट बुकिंग आणि सेक्टर रोटेशन त्याचेही दिवस आहेत असं वाटतं का? आता सेबीने आता 31 डिसेंबरपर्यंत बँकेक्समध्ये चेंज करायचं ठरवलं आहे. तर इतके प्रोएक्टिव्ह आहेत आता सेबी, की जेन स्ट्रीटचा तुम्हाला एपिसोड आठवत असेल, हो. जवळजवळ 4,800 करोडचा प्रॉफिट केवळ इंडेक्समधल्या ॲबनॉर्मॅलिटीचा फायदा घेऊन केला हो. होता. बँकेक्समध्ये 3 स्टॉकचं वेटेज आहे बँकांचं जास्ती, म्हणजे HDFC बँक, ICICI बँक आणि SBI. हो. जवळजवळ HDFCचं 35%, ICICIचं 25% आणि SBIचं 10%. बरोबर आहे. आणि 10 स्टॉक आहेत त्याच्यामध्ये फक्त. म्हणजे ह्या 3 स्टॉकमध्ये हालचाल केली तर इंडेक्सवर फरक पडणार आहे आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये टेम्पररी बेनिफिट घेऊन एखादा हायली प्रोग्रॅम्ड ट्रेडिंग जे टूल आहे ते बेनिफिट करून घेऊ शकतं ॲट द लॉस ऑफ रिटेलर्स मोस्टली. बरोबर. तर ते अवॉइड करण्यासाठी त्यांनी ही गोष्ट केली आहे. तर ते 14 स्टॉक इन्क्लूड करणार आहेत आणि टॉप 3 स्टॉक्सचं वेटेज आहे ते त्यांनी अर्लियर 63% होतं, त्याचा 45% आणणार आहेत. हो. आणि जे 10 स्टॉकचे नंबर वाढवायला लागणार आहेत, म्हणजे ॲज गुड ॲज 20पर्यंतही नेऊ शकतात, जेणेकरून ह्या 3 स्टॉकचं वेटेज आपोआपच कमी होईल आणि इंडिव्हिज्युअल स्टॉकला 20%च्या वरती वेटेज देणार नाही. बरोबर. म्हणजे हे ॲबनॉर्मल ज्या गोष्टी होऊ शकत होत्या त्या आता कमी करतायत, म्हणजे विचारपूर्वक इंडेक्सचं पण डिझाईन करतायत आणि त्याच्यामुळे जेवढा रिटेलर्सचं नुकसान काही अनावधानाने होत असेल ते होणार नाही. बरोबर आहे.